The magnetic induction at a point near end of a current carrying solenoid is. मॅग्नेटिक इंडक्शन फाइंड करायचं आपल्याला नियर एंड एकदम जवळच्या एंडला. तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असणार. ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे आय करंट, एन दिलेलं नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिलेलं आहे, μ0 परमियाबिलिटी दिलेलं आहे. तर हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याचे 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 1/2 μ0 ni. बी ऑप्शन आहे 1/4 μ0 ni. सी ऑप्शन आहे 2 μ0 ni आणि लास्ट डी ऑप्शन आहे μ0 ni. ओके, तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपल्याला काय दिलेलं आहे, एक सोलेनॉइड दिलेलं आहे. आता सोलेनॉइड काय असतं, तर एक सिलेंडर असणार आणि या सिलेंडरवरती आपल्याला काय करायचं, वायर या ठिकाणी वाइंड करायची. ओके, वायर जर याच्यावरती वाइंड केलं तर याच्यातून करंट पास होणार आहे आणि आपण याला काय म्हणणार, तर सोलेनॉइड आपण या ठिकाणी त्याला कन्सिडर करणार. ठीक आहे, तर या सोलेनॉइडमधून जर करंट जर पास केला तर किती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. हा झालं तुमचा सोलेनॉइड. आता याच्यातून जर करंट पास केला, करंट किती पास केला, तर इतका करंट जर पास केला तर याच्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे आणि याच्या सेंटरपासून जर एक लाईन जर पास केली तर ती झाली तुमची ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड. ओके, याच्या सराउंडिंगमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, मग ती एकदम क्लोज असणार आहे, ॲक्सिसच्या कुठं असणार, एकदम क्लोज असणार आहे. मग ती आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करू. ॲक्सिसच्या क्लोज जर असेल तर त्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचं. याला मी लेबलिंग देऊन टाकतो आणि हा जो पॉईंट आहे त्याला काय कन्सिडर केलं, ए कन्सिडर केलं, याला काय कन्सिडर केलं, बी, इकडचा सी घेतला आणि इकडचा काय घेतला, डी. करंट या डायरेक्शन पास होणार आहे, जी मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे, मॅग्नेटिक फील्ड बी ती या ठिकाणी तयार होणार आहे, त्याला आपण काय कन्सिडर करू, तर बी बार कन्सिडर करू, ती अशी असणार. ठीक आहे, म्हणजे बी सीला आणि ए डीला ती कशी असणार, पॅरलल असेल आणि बाकी दोघांना मात्र ती कशी असणार, तर परपेंडिक्युलर असेल. ठीक आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं, फाइंड करायचं आहे. तर सर्वात पहिले आपण याच्यासाठी यूज करणार आहे ॲम्पियर्स लॉ. या ठिकाणी आपण काय करणार, तर यूज करणार आहे अकॉर्डिंग टू ॲम्पियर्स लॉ. अकॉर्डिंग टू ॲम्पियर्स लॉ. ॲम्पियर्स लॉ का असतं, द क्लोज लाईन इंटेग्रल ऑफ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन. ओके, जर त्याला मॅग्निट्यूडमध्ये घेतलं तर कॉस थिटा इज इक्वल टू μ0 टाइम्स टोटल करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. आता या कॉईलमध्ये नंबर ऑफ टर्न्स आहे, मग आपण या ठिकाणी काय करणार, तर नंबर ऑफ टर्न्स घेऊन नंबर ऑफ टर्न्स कशाने करणार, तर यांनी या ठिकाणी आपण रिप्रेझेंट करणार. पण या ठिकाणी हा जर लाईन जर घेतली तर ती क्लोज नाही, मग याला काम करू आपण क्लोज, या क्लोज इंटिग्रेशनला रिप्लेस करू अनक्लोज इंटिग्रेशनमध्ये. मग पहिला इंटिग्रेशन घ्या, पहिल्या लेन्थसाठी ती कुठून घेणार, तर ए टू बी घेणार आणि तो काय झाला, तो तुमचा बी डी एल कॉस थिटा. ओके, दुसरी जी लेंथ आहे ती बी टू सी घेणार, बी टू सी, आणि आपण करायला तर बी डी एल कॉस थिटा प्लस, आता तिसरी जर घेतलं तर तो सी डी घेणार, इंटिग्रेशन फ्रॉम सी टू डी आणि हा झाला काय, तर बी डी एल कॉस थिटा. नेक्स्ट जर इंटिग्रेशन घेतलं तर तो डी टू ए घेणार. ओके, डी टू ए, आणि याचं जे आन्सर असणार ते बी डी एल कॉस थिटा इज इक्वल टू एन μ0 आय इतकं त्याचं काय असणार, तर की असणार. आता या ठिकाणी ए पासून सुरुवात केलं आणि शेवट पण आपला एला झाला. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपण ए पासून सुरुवात केली होती, बघा ए पासून, आणि या ठिकाणी एलाच तो झाला काय, तर एंड झाला, बरोबर की नाही. म्हणजे आपला जो लूप आहे तो क्लोज होता, तर त्याला आपण फक्त सेपरेट केलं, पण सगळ्यांची जर सम घेतली तर तो लूप क्लोजच असेल. ठीक आहे, मग आता याला सॉल्व करू. आता या केसमध्ये जर घेतलं कोणासाठी, तर ए बीसाठी जर घेतलं, या ए बीसाठी जर घेतलं तर या ए बीसाठी मॅग्नेटिक फील्ड कशी असणार, परपेंडिक्युलर. म्हणजे याच्यासाठी थिटा 90 घ्यायचा, याच्यासाठी पण थिटा किती असेल, 90. या बी सीसाठी तो पॅरलल असेल आणि याच्यासाठी ए डीसाठी पण तो कसा असणार, तर पॅरलल असेल. म्हणजे ते जिथं आपल्याला ए बी आणि सी डी दिसतो त्या ठिकाणी आपण थिटाची व्हॅल्यू काय टाकणार, तर 90 डिग्री आपण या ठिकाणी पुट करून टाकू. मग बघा आता इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी हा काय राहिला, तर तुमचा बी डी एल कॉस थिटा. आता ए टू बी घेतला म्हणजे तो थिटा जो असणार तो किती असणार,
90 डिग्री असणार प्लस इंटिग्रेशन बी टू सीला तो कसा असणार पॅरलल म्हणजे आपल्याला किती घ्यायचं तर 0 इंटिग्रेशन बी टू सी करायला तर बी डी एल आणि राहिला कॉस 0 डिग्री ओके प्लस आता पुढचं इंटिग्रेशन घेऊ सी टू डीला तो कसा असणार परपेंडिक्युलर मग सी टू डी घेतला आणि या ठिकाणी टाकलं बी डी एल कॉस थिटा किती टाकला 90 आणि लास्टचं इंटिग्रेशन डी टू ए असणार आणि तो किती झाला तर बी डी एल कॉस थिटा किती येतात आपला 0 पॅरलल आहे आणि हा राहिला तुमचं काय यन म्यू 0 आय इतका असेल ठीक आहे आता कॉस 90 आपल्याला माहिती आहे बट कॉस 90 डिग्री इज इक्वल टू का असतो 0 अँड कॉस 0 डिग्री जो असतो तो का असतो 1 ओके तर या व्हॅल्यू आपण याच्यात काय करू शकतो तर पुट करू शकतो आणि या इक्वेशनला पुढे सिम्प्लिफाईड करू शकतो ओके मग या ठिकाणी आपलं इंटिग्रेशन राहिलं फ्रॉम आता ही जी पहिली टर्म आहे ही पहिली टर्म काय होणार आहे आपली 0 होऊन जाणार ठीक आहे तर आता परत एकदा आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू तर पहिलं इंटिग्रेशन ए टू बी तो किती घेतला तर आपण 0 घेतला नेक्स्ट जे इंटिग्रेशन आहे ते काय तर बी टू सी घेतला आणि तो काय तर तुमचा बी डी एल कॉस 0 किती असतो 1 असतो ओके परत पुढचा जो इंटिग्रेशन आहे तो 90 आहे हा 90वाला त्याचा आन्सर किती होणार आहे 0 पुढचा 0 डिग्रीवाला आहे त्याचा आन्सर किती येणार आहे 1 येणार आहे ठीक आहे मग इंटिग्रेशन करायला तुमचं डी टू ए आणि तो काय राहणार तर फक्त बी डी एल राहणार इज इक्वल टू काय राहिला तुमचा यन म्यू 0 आय आता मला मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते कुठं फाईंड करायचं आहे तर या ठिकाणी नियर दिलेलं आहे नियर हा शब्द फार गरजेचा आहे नियर म्हणजे एकदम जवळ म्हणजे त्या ठिकाणी आपल्या मॅग्नेटिक फील्ड घ्यायचा आहे ओके एकदम नियर असणार आहे म्हणजे या दोन्ही इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करता येईल आणि हा जो ॲम्पियरन लूप तयार झालेला आहे या ॲम्पियरन लूपची जी लेंथ असणार ती किती कन्सिडर करू आपण यल एवढी त्याची लेंथ कन्सिडर करू ठीक आहे मग बी काय कॉन्स्टंट आहे मग पहिलं इंटिग्रेशन हा 0 सोडून देऊ हा बी जो आहे मॅग्नेटिक फील्ड तो काय कॉन्स्टंट आहे त्याला काय घेतलं मी इंटिग्रेशनच्या बाहेर इंटिग्रेशनमध्ये करायला फक्त डी एल बी टू सीसाठी तसं इथला बी कॉन्स्टंट आहे त्याला काय केलं इंटिग्रेशनच्या बाहेर आणि हा काय घेतला डी टू ए इंटिग्रेशन घेतलं हा झाला डी एल इज इक्वल टू यन म्यू 0 आय ओके बी कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशन ऑफ डी एल पूर्ण लेंथ जर घेतली त्या सोलेनॉइडची तर किती असणार यल त्याच्या अराउंड जी मॅग्नेटिक फील्ड तयार झालं अब बी तसाच इंटिग्रेशन ऑफ डी एल याची व्हॅल्यू किती असणार यल इज इक्वल टू करायला यन म्यू 0 आय बी एल प्लस बी एल किती येणार आहे 2BL आणि तो झाला किती यन म्यू 0 आय आता मला बी फाईंड करायचा आहे हा जो 2 आणि यल इकडे मल्टिप्लाय इकडे काय करा डिवाइड मग काम करू यन डिवायडेड बाय यल घेतला आणि हा करायला तर तुमचा म्यू 0 आय त्याला डिवाइड केलं 2ने ओके आता या ठिकाणी हा जो यन अपॉन यल आहे तर तो आहे तुमचा नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असणार ठीक आहे या ठिकाणी लिहू हिअर यन अपॉन यल इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल यन आणि तो असणार आहे तुमचं नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ ओके मग हा जो बी असेल तर त्या बीला आपण रिप्लेस करू हा जो 2 आहे त्याला मी सेपरेट करतो 1/2 यन अपॉन यल या टर्मच्या जागी आपण काय टाकणार आहे स्मॉल यन टाकणार आहे ओके मग तो झाला स्मॉल यन आणि पुढे राहिला तुमचा म्यू 0 आय तर हे झालं आपलं फायनल ॲन्सर ओके आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर 1/2 म्यू 0 यन आय तर ऑप्शन नंबर आपला या ठिकाणी मॅच होतोय ऑप्शन ए या ठिकाणी आपला मॅच होतोय मग या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे मॅग्नेटिक फील्ड नियर द ॲक्सिस ऑफ सोलेनॉइड इज 1/2 म्यू 0 यन आय मग या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन ए असेल